जय श्रीकृष्ण. स्वागत आहे मित्रांनो तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, कधी तुम्ही चक्की पाहिली आहे का? ती धान्य दळते आणि ते आपल्याला खाण्यायोग्य बनवते, ज्यामुळे आपण जिवंत राहू शकतो. जर नीट पाहिलं तर चक्कीचा खालचा भाग कधीच फिरत नाही, फक्त वरचा भाग फिरतो आणि तेव्हाच धान्य दळलं जातं. तेव्हाच आपल्याला भाकरी किंवा पोळी अस्तित्वात येते. पण विचार करा, जर चक्कीचे दोन्ही भाग फिरू लागले तर काय होईल? मग धान्य दळण्याऐवजी ते एकमेकांनाच दळतील आणि स्वतःचं अस्तित्व संपवतील. म्हणूनच मित्रांनो, जीवनात कोणतंही कार्य मन आणि बुद्धी यांना एकत्र करून केलं तरच ते सफल होते. पण जेव्हा भक्तीचा विषय येतो तेव्हा बुद्धीच्या तर्कांनी मौन धरणं आवश्यक असतं, आणि जेव्हा कर्म, कर्तव्य व न्यायाचा विषय असतो तेव्हा भावनांनी मौन ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे मन आणि बुद्धी यांच्या या संमेलनात सावध राहा. एकत्र नक्की चालावं, पण एकमेकांच्या कार्यात अडथळा बनू नये. मी हा एक असा शब्द आहे ज्याचे अनेक अर्थ आहेत. त्याचा खरा अर्थ असा आहे, जर सृष्टीच्या निर्मितीचीच गोष्ट कराल तर हेच मी ब्रह्मदेव म्हणून सृष्टीची रचना करेल, आणि जर प्रलयाची गोष्ट कराल तर हेच मी महादेव बनून विनाश करेल. हे मी सद्भाव आहे, पण तोपर्यंतच जोपर्यंत तो सर्वांसोबत वाटला जातो. पण आपण माणसे अनेकदा याचा अर्थ चुकीचा समजतो. या मीला मर्यादित करतो. फक्त एका व्यक्तीपुरतं, फक्त स्वतःपुरतं असं असेल तेव्हा जागृत होतो अहंकार. त्यात फक्त मी असतो, आम्ही नसतो. आणि एकटा माणूस निर्मिती करू शकत नाही. जसा पहा, पावसाचा एक थेंब, त्याचंही अस्तित्व असतं, पण तो जमिनीवर पडताच नष्ट होतो. मात्र जेव्हा थेंब एकत्र पडतात तेव्हा पाऊस पडतो आणि मग प्रवाह तयार होतो. एका शुभ्र वस्त्रावरती जर काळा डाग असेल तर तुमची नजर सर्वप्रथम त्या काळ्या डागाकडेच जाते. असंच होणं स्वाभाविक आहे. फार थोडे लोक असे असतात जे विचार करतात की या वस्त्रासाठी कुणीतरी खूप मेहनत घेतली असेल, ते धुतलं, वाळवलं. बहुतेकांची नजर मात्र त्या डागावरच जाते आणि ते विचार करतात की हा डाग कसा लागला. असंच काहीसं आपल्या व्यक्तिमत्वाबद्दलही होतं. आपल्या अनेक शुभकर्मावर एकच वाईट कर्म भारी पडतं. आता विचार करा, जर मी चंद्राबद्दल बोललो तर त्याची शुभ्र चांदणी पाहण्याआधीच लोक त्यावरील डाग पाहतात. म्हणून विशेषत शुभ विचार ठेवणाऱ्यांना आणि उपकार करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, सावध रहा. कारण तुमचं एक वाईट कृत्य कायमचं उदाहरण बनू शकतं. जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचं असेल तर 100 लोक मिळतील जे तुम्हाला यश मिळवण्याचे 100 मार्ग सांगतील. ते तासनतास परिश्रम, प्रयत्न, सहकार्य, निश्चय या विषयांवर भाषण देतील आणि 100 उदाहरणं तुमच्यासमोर ठेवतील. पण माझं मत असं आहे की आपण त्या गोष्टीवर चर्चा का करू नये ज्या माणसाला अपयशी बनवतात. अपयश निश्चित करणाऱ्या फक्त 2 गोष्टी आहेत. 2 प्रकारचे लोक बहुतेक वेळा अपयशी ठरतात. पहिले, जे खूप विचार करतात पण काहीच करत नाहीत, आणि दुसरे, जे खूप काही करत जातात पण विचारच करत नाही. विचार आणि कर्म यांच्यातील समन्वय अत्यंत आवश्यक आहे. तो जर ठेवला तर जीवनात कधीही अपयश येणार नाही. तुम्ही अनेक लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल, या व्यक्तीच्या दृष्टिकोनात दम आहे, या व्यक्तीच्या डोळ्यांवर अहंकाराचा पडदा आहे. चला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही पाहता कशाने? दृष्टीने की दृष्टिकोनाने? विपत्तीत अडकला तर समजा दृष्टी कोणत्याही वस्तूचं किंवा व्यक्तीचं फक्त बाह्य रूप दाखवते, तर दृष्टिकोन तुम्हाला थेट वास्तवाशी जोडते. उदाहरणार्थ चंद्र आपण सगळ्यांनी पाहिला आहे. काही लोकांना चंद्र अत्यंत सुंदर वाटतो, तर काही लोक असेही असतात की त्यात सुंदर चंद्रामध्ये सुद्धा दोष शोधतात. हाच आहे दृष्टिकोन. जर तुम्ही तुमच्या
दृष्टिकोनात प्रेम, आदर आणि नम्रता ठेवली तर बदल्यात तुम्हालाही नक्कीच प्रेम आणि सन्मान मिळेल. आता पहा, ईश्वराच्या मूर्तीला स्नान घातल्यानंतर जे पाणी वाहतं त्याला चरणामृत म्हटलं जातं. कारण काय? कारण ती दृष्टी. निवड तुमची आहे, पण ती पूर्णपणे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. म्हणून तुमचा दृष्टिकोन शुभ ठेवा, दृष्टिकोनात प्रेम ठेवा. मोठमोठे राजवाडे, भव्य इमारतींची शिखर किती सुंदर असतात, पण कधी तुम्ही याकडे लक्ष दिलं आहे का की त्या सुंदर शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आधी जमिनीवर पाऊल ठेवावंच लागतं. त्या शिखरांवर पोहोचून उजळण्यासाठी एक भक्कम पाया असणं आवश्यक असतं. मजबूत आधाराशिवाय, या पृथ्वीच्या आधाराशिवाय फक्त उंचीकडेच धाव घेत राहिलात तर नेहमी अपयश पदरी पडेल. म्हणून तुमच्या स्वप्नांच्या प्रवासात तुमचा पाया कधीही विसरू नका, त्यापासून दूर जाऊ नका. कारण असं झालं तर तुम्ही ना स्वप्न साध्य करू शकाल ना पाया टिकवू शकाल. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या प्रेमाने आपल्या माणसांना दुर्बल बनवताय की सबळ, हा निर्णय तुमचाच आहे. लोक म्हणतात की प्रेमात खूप शक्ती असते, आणि हे खरंच आहे. प्रेमात इतकी शक्ती असते की शत्रुत्वाचे मोठ्यात मोठे स्तंभसुद्धा ते क्षणात कोसळवू शकतं. तुम्ही पाहिलं असेल, जो अधिक शक्तिमान असतो तो नेहमी दोनधारी तलवारीसारखा असतो. कारण प्रेम हे जर व्यवहारात असेल, मनात असेल, विचारात असेल तर ते शुभ असतं. पण हेच प्रेम जर व्यापारात असेल, जर त्याचा उपयोग स्वार्थासाठी, अहंकारासाठी केला गेला तर ते संपूर्ण संसाराचा नाश करू शकतं. म्हणून मनात प्रेम नक्की ठेवा, व्यवहारातही प्रेम ठेवा, पण हेही लक्षात ठेवा की तुमचं प्रेम कुणी व्यापार बनवू नये. सत्य काय आहे? कोणी म्हटले जे असत्य नाही तेच सत्य. कोणी म्हटले ज्याच्या आधारावर आपण जिवंत असतो ते सत्य. पण सत्य काय आहे? यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे समजणं की सत्याचा उपयोग कसा करायचा. जर तुमच्याकडे सत्य आहे, तुम्ही सत्य जाणता आणि त्याचा सदुपयोग संपूर्ण जगासाठी, तर तुम्ही या साऱ्या संसारापेक्षा उंच उठता. पण जर तुम्ही सत्य जाणूनसुद्धा त्याचा दुरुपयोग केला तर तुम्ही संपूर्ण संसारासाठी घातक ठरता. लक्षात ठेवा, सत्य जितकं कोमल असतं तितकंच अर्धसत्य कठोर असतं. अर्धसत्य संपूर्ण संसाराचा नाश करू शकतं. म्हणून जीवनात सत्याबद्दल संपूर्ण सत्य जाणून घेणे शिका. हे अत्यंत आवश्यक आहे. सत्य स्वतःच अशी मागणी करतं की तुम्ही सावध राहावं. जीवनात शिकणं अत्यंत आवश्यक आहे. काय काय शिकायचं हे सांगण्यासाठी अनेक शिक्षक असतात, पण काय शिकायचं नाही आणि काय करू नये हे आपल्याला स्वतःच्या अनुभवातूनच शिकावं लागतं. याचा अर्थ असा नाही की जर तुम्हाला अग्नीचं तापमान कळायचं असेल तर तुम्हाला हात अग्नीत घालावाच लागेल. इतरांच्या अनुभवातूनही तुम्ही शिकू शकतात. प्रश्न हा आहे की तुम्हाला खरंच शिकायचं आहे का? नाही. जर तुम्ही असा विचार केला की मी फक्त माझ्याच अनुभवातून शिकेल तर आयुष्य अपुरं पडेल आणि सगळं काही शिकता येणार नाही. म्हणून स्वतःच्या अनुभवांसोबतच मोठ्यांच्या अनुभवातूनही शिकायला सुरुवात करा. या संसाराच्या अनुभवातूनही शिकायला सुरुवात करा आणि हे नक्की शिका की कधी काय करू नये, कुठे थांबायचं आणि कुठे थांबायचं नाही. मनुष्य हा खरोखरच एक विचित्र प्राणी आहे. तो योजना आखतो, कट कारस्थान रचतो, प्रयत्न करतो, कुणाला पराभूत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, सापाला दोरी समजून हातात धरण्याचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात येत नाही, वेळेचा हा साप कधीच हातात धरता येत नाही आणि जे काही आपण करतो ते पुन्हा परत येऊन आपल्यासमोर उभं राहतंच. पहा, यात काही फरक पडत नाही की तुम्ही कौरवांचे पुत्र आहात की श्रीकृष्णांचे. जर तुम्ही अनुचित कर्म केलं तर तुमच्यासोबतही अनुचितच घडेल. अशुभ कर्म केलं तर अशुभच भोगावं लागेल. गुरुवंश हा अत्यंत महान वंश होता, पण त्याचं काय झालं? संपूर्ण वंशच नष्ट झाला. कारण त्यांचा हेतू अशुभ होता आणि तेच 5 वनवासी पांडव महाभारतात जिंकले, कारण त्यांचा हेतू शुभ होता. लक्षात ठेवा, शुभाची अग्नी पेटवाल तर फळ ही शुभच मिळेल. अशुभाची अग्नी पेटवाल तर नकारातच जळावं लागेल.
या संसारात पत्नी असणं, पती असणं तुलनेनं सोपं आहे, पण खऱ्या अर्थाने प्रेमी होणं अत्यंत कठीण आहे. पती पत्नी असा विचार करतात की त्यांनी 7 फेरे घेतले म्हणजे 7 जन्माचं नातं बांधलं. पण प्रेम नसेल तर हे शक्यच नाही. हे प्रेम या संपूर्ण संसाराचा आधार आहे. याला नाव देणंही योग्य नाही. महाभूत जीवनाच्या रचनेत ज्यांचा फार मोठा वाटा आहे, पंचमहाभूत जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश यांचा केवळ जीवन निर्मितीत किंवा शरीर निर्मितीत तर आपल्या जीवनातील महान शिक्षक म्हणूनही मोठा सहभाग आहे. कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, कारण अशा दृष्टिकोनातून तुम्ही कधी विचार केला नसेल. आज मी ते समजावतो. यातील सर्वात मोठं तत्त्व म्हणजे जल. त्याचं नाव जल आहे, पण ते आपल्याला कधीच जडवत नाही, कधीच जळजळ निर्माण करत नाही. ते काय करतं? आपली तहान भागवतं, शीतलता देतं, जीवन देतं. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तुमचा उगम कुठलाही असो, जन्म कुठेही झाला असो, तुमची कर्म श्रेष्ठ असली पाहिजेत. पाण्याला कुठल्याही भांड्यात ठेवा, ते त्या भांड्यानुसार स्वतःचा आकार घेतं. यातून आपण काय शिकतो? प्रत्येक परिस्थितीत स्वतःला जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे. ज्या देशात आहोत, ज्या ठिकाणी आहोत, ज्या भावनेत आहोत, ज्या व्यक्तीसोबत आहोत, त्या सगळ्यात आनंदाने जीवन जगायला शिकायचं. पाण्याने आपल्याला किती मोठी शिकवण दिली आहे, जी आपण अनेकदा पाहतही नाही. स्वतःला पाण्यासारखं बनवा. सुखाच्या प्रवाहात वाहू लागा. स्वतःचा आकार मोडा. स्वतःच्या मर्यादा तोडा. एक दिवस तुम्ही नक्कीच महानता प्राप्त कराल. जीवनातील पंचमहाभूतांपैकी दुसरं तत्त्व म्हणजे पृथ्वी, भूमी, धरा, जी सर्वांना धारण करते. चांगलं असो का वाईट, ती आपलं कर्तव्य बजावत राहते. हीच आपल्या आयुष्याची शिकवण आहे. आपणही आपली सर्व कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. स्वतःप्रती, कुटुंबाप्रती, समाजाप्रती आणि ईश्वराप्रती ही शिकवण आपल्याला पृथ्वी देते. ती आपल्या पायाखाली तुडवली जाते. बदल्यात आपल्याला वनस्पती अन्न देते. पुढे चालताना आपण पृथ्वीला मागे ढकलतो, तरीही ती आपल्यावर राग धरत नाही. उलट आपल्या पुढील पावलांची वाट पाहते, त्यांचं स्वागत करते. कदाचित म्हणूनच तिला धरणी माता म्हटलं जातं. हा दर्जा, हे स्थान, हा सन्मान, हे प्रेम तिला तिच्या आकारामुळे किंवा भारामुळे मिळालेलं नाही. ते मिळालं आहे तिच्या संस्कारामुळे. जर तुम्हीही पृथ्वीप्रमाणे बनलात, तर तुम्हीही तुमची सर्व कर्तव्ये श्रद्धेने स्वीकारून पार पाडतील. तर याच मार्गाने तुमचं जीवनही महान बनेल. जर तुम्ही इतरांच्या यशातही आनंद अनुभवायला शिकलात, थोडं सहन करून दुसऱ्यांना आनंद देऊ शकलात, कुणाची सेवा करू शकलात, तर तुम्हीही पृथ्वीप्रमाणे महान बनू शकता. जीवनातील पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व म्हणजे वायू. वायू कधी दिसत नाही, पण त्याचा अनुभव आपण नेहमी घेतो. आणि तो अनुभव सर्वात जास्त तेव्हाच येतो जेव्हा वायूची कमतरता जाणवते. वायू नाहीसा झाला तर लगेच कळतं, अरे श्वासच नाही. तर या वायूपासून आपण काय शिकतो? वायू आपल्याला शिकवतो की कधीही अहंकार करू नये. आपण सगळेच कुठेतरी हेच इच्छितो की आपली श्रेष्ठता, आपली क्षमता, आपलं महत्त्व हे समाजाने, या संसाराने ओळखावं. पण स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्यासाठी बळ दाखवण्याची गरज नसते. कारण जेव्हा एखादी व्यक्ती किंवा समाज तुमच्यापासून दूर जाईल, तेव्हा तुमचं महत्त्व काय आहे याची जाणीव त्यांना आपोआप होईल. तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. वायूसारखे बना, ज्याचं कोणतंही वजन नाही, पण वेळ आल्यावर तोच वायू वादळाचं रूप धारण करतो आणि मोठ्यात मोठा विध्वंस घडवतो. तेव्हा त्याच्या शक्तीची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. वायू आपल्या प्रवाहाने पृथ्वीला प्राण देतो, आपल्या गतीने ढग आणतो आणि या भूमीची तहान भागवतो. वायूसारखे बनाल तर तुम्ही हलके व्हाल, वर उचलले जाल या संसाराच्या भौतिकतेतून, मोहमायेच्या बंधनातून. तेव्हा तुम्हाला कळेल की प्रेम म्हणजे काय, आणि तेव्हाच समजेल की देणंच खरं जीवन आहे. जीवनातील पंचमहाभूतांपैकी आणखी एक तत्त्व म्हणजे आकाश. आकाश निराकार आहे, ज्याला कोणताही आकार नाही. आकाश अनंत आहे आणि नेहमीच आपल्याला असं वाटतं की ते आपल्याशी जोडलेलं आहे.
ते आपल्याला उडण्याचं स्वातंत्र्य देतं, ढगांना धारण करतं जेणेकरून आपली तहान भागू शकेल, सूर्याला त्याचं स्थान देतं, चंद्राला त्याचं स्थान देतं. म्हणूनच आपल्याला प्रकाशही मिळतो आणि अंधारही, आणि आपल्या जीवनात समतोल राहतो. आकाशाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. जर आपणही आकाशासारखे बनलो, आपल्या माणसांना ते स्वातंत्र्य दिले ज्यामुळे ते उडू शकतील, आपली स्वप्न पूर्ण करू शकतील, जीवन स्वतः अनुभवू शकतील, स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, तर विचार करा आपलं अस्तित्व किती विशाल होईल. जर तुम्हीही आकाशासारखे बनलात तर तुम्हीही आकाशासारखेच अनंत व्हाल. जीवनातील पंचमहाभूतांपैकी 5वं तत्व म्हणजे अग्नी. अग्नी जाळते पण तीच उष्णताही देते. नक्कीच अग्नी आपल्याला जाळू शकतो, पण कधी तुम्ही विचार केला आहे का की अग्नीला स्वतः किती जळावं लागतं, स्वतः किती ताप सहन करावा लागतो. ते स्वतः जळते आपल्याला उष्णता देण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी, अंधारात मार्ग दाखवण्यासाठी, शत्रूंना सामोरे जाण्यास आपली मदत करण्यासाठी. जेव्हा आपण देवांसाठी यज्ञ करतो तेव्हा देवतांना अर्पण केलेल्या आहुती स्वीकारण्याचं माध्यमही अग्नीच असते. ती स्वतः किती काही सहन करते आपल्याला देण्यासाठी. तुम्हीही अग्नीप्रमाणे बना, स्वतः सहन करा, इतरांच्या मदतींसाठी, त्यांच्या जीवनाच्या उद्धारासाठी, आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या कुटुंबांसाठी, आपल्या मातापित्यांसाठी, या समाजासाठी. स्वतः वेदना सहन करून प्रकाशपुंज बना आणि सर्वांना मार्गदर्शन करा, सर्वांना योग्य मार्ग दाखवा. ज्या दिवशी तुम्ही अग्नीप्रमाणे बनाल त्या दिवशी जसं अग्नीची पूजा केली जाते तसंच तुम्हीही पूजनीय व्हाल. जसं प्रत्येक शुभ कार्यात, प्रत्येक यज्ञात, प्रत्येक पूजेत अग्नीचं स्मरण केलं जातं, तसंच प्रत्येक शुभ कार्यात. आणि ज्या दिवशी तुम्ही असे बनाल त्या दिवशी जीवनाचा खरा मर्म काय आहे हे तुम्हाला उमगेल. पंचमहातत्वे, पंचमहाभूत यांच्याविषयी मी तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे. ती आपल्या जीवनाची सर्वात मोठी गुरु कशी आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला कोणती शिकवण. नक्कीच ही पंचमहातत्वे आपल्या देहाची रचना करतात, पण याशिवाय एक 6वं महातत्वही आहे. असं तत्व ज्याला ना वजन आहे ना परिमाण, पण ते अत्यंत महत्त्वाचे आहे. कुणी त्याला आत्मा म्हणतो, कुणी विवेक म्हणतो, कुणी प्राण म्हणतो, तर कुणी चेतना म्हणतो. ही चेतना जेव्हा पंचमहातत्वांशी जोडली जाते, त्यांच्याशी एकरूप होते, तेव्हाच मनुष्य जीवनाची निर्मिती होते. तुमच्या देहाची रचना जन्मताच पंचमहातत्वांनी केलेली असते, पण ही विचारशक्ती, ही चेतना, तिला पुढे नेणं, तिला दिशा देणं, तिचा विकास करणं हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तिचा सदुपयोगही करू शकता आणि दुरुपयोगही करू शकता. तिला अशी दिशा देऊ शकता, असा सदुपयोग करू शकता की एक दिवस तुम्ही भगवद्गीतेचं ज्ञान देणार, किंवा तिचा असा दुरुपयोगही करू शकता, अशी दिशा देऊ शकता की शकुनीप्रमाणे महाभारत घडवाल. निवड तुमची आहे. फक्त या चेतनेच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. चेतना शुद्ध असेल तर प्रेम उत्पन्न होईल, चेतना अशुद्ध असेल तर द्वेष निर्माण होईल. आणि माझ्या मते सुख आणि शांती ही केवळ प्रेमातूनच मिळते, द्वेषातून कधीच नाही. मला आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन जरूर दाबा. भगवान श्रीकृष्ण आपल्याला आणि आपल्या संततीला सदैव निरोगी व आनंदी ठेवोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय श्रीकृष्ण.